नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, एमपीएससी क्रॅक इट या आपल्या युट्यूब चॅनलवरती तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. आय होप तुम्ही सगळेजण ठीक असाल, तुमचा अभ्यास पण जोरात चालू असेल. कन्फ्युजन तर बरंच आहे विद्यार्थ्यांच्या मनामध्ये. कंबाईन मेन्स आहे, राज्यसेवा पूर्व परीक्षा आहे, सीडीपीओच्या एक्झामची चर्चा आहे, ऍडव्हर्टाईज पण नक्की येतील. सो हे गोल्डन इयर जे आहे तुमच्यासाठी, जितकं गोल्डन आहे तितकं तुमचे डिसिजन पण व्यवस्थित घ्यावं लागणार आहे. ओके, कंटिन्यू करूया राईट टू इन्फॉर्मेशन ऍक्टला. तुमचे काही डाऊट्स असतील तर तुम्ही नक्की कमेंट बॉक्समध्ये शेअर करत चला. आणि जर काही तुमच्या डिमांड असतील की कोणते सब्जेक्ट आधी घेतले पाहिजे, कोणते सब्जेक्ट नंतर घेतले पाहिजे, सध्या सायन्सचे लेक्चर आपले होतील. सो कंटिन्यू करूया राईट टू इन्फॉर्मेशन ऍक्ट. तर आपण कुठपर्यंत आलो होतो बघूया. तर आपण स्टार्ट करत होतो केंद्रीय माहिती आयोग. तर नेहमीप्रमाणे आपण केसागर पब्लिकेशनच्या बुकमधून हे लेक्चर्स कंप्लीट करतोय. तर विद्यार्थ्यांची कमेंट होते की मॅडम याच्यासाठी सेपरेट बुक घ्यावं लागेल का माहितीच्या अधिकाराचं, जे मी तुम्हाला आपल्या इमेजमध्ये दाखवलंय. तर नक्की घ्यावं लागणार आहे. कारण का, लोकसेवा आयोगाच्या जितक्या काही एक्झाम आहेत सगळ्या एक्झाम मध्ये मेन्सला तुम्हाला माहितीचा अधिकार विचारला जातो. ठीक आहे, त्याच्यामुळे तुम्हाला व्ही पाटील सरांचं जे पुस्तक आहे माहितीचा अधिकार, ते पुस्तक घ्यावं लागेल. ओके, आणि जर तुम्ही कॉमन पुस्तक घेत असाल लॉचं, तर त्याच्यामध्ये पण तुम्हाला माहितीचा अधिकार मिळून जाईल. ओके, चला. तर केंद्रीय माहिती आयोग याच्याबद्दल आपल्याला क्वेश्चन विचारले जातात. जितके पॉइंट्स मी तुम्हाला सांगते तेवढेच पॉइंट्स करा, त्याच्या बाहेर एकही क्वेश्चन जात नाही. केंद्रीय माहिती आयोगाचे गठन करण्याबाबतच्या तरतुदी. पहिला क्वेश्चन तुम्हाला विचारला जातो की माहितीचा अधिकार अधिनियम 2005 मध्ये कोणत्या कलमामध्ये तुम्हाला केंद्रीय माहिती आयोग गठन करण्याबाबतच्या तरतुदी मिळतात. ओके, आर्टिकल 12 मध्ये मिळतात, लक्षात ठेवा. केंद्रीय मुख्य माहिती आयुक्त आणि जास्तीत जास्त 10 इतके अन्य केंद्रीय माहिती आयुक्त. इथे एक तुमचा क्वेश्चन बनतो आयोगाची रचना, की केंद्रीय माहिती आयोगाची रचना कशी आहे, की 1+10 अशी आहे का, 1+5 अशी आहे का. तर 1+10 अशी आहे रचना. एक मुख्य माहिती आयुक्त असतात आणि 10 इतर अन्य केंद्रीय माहिती आयुक्त असतात. ठीक आहे, इथे झाला तुमचा दुसरा क्वेश्चन. केंद्रीय माहिती आयोग हा एक निकाय असून निकाय गठीत करण्याचा अधिकार कलम 12 पोट कलम 1 अन्वये केंद्र शासनाला आहे. इथं तुमचा तिसरा क्वेश्चन बनतो की केंद्रीय माहिती आयोग माहिती अधिकार अधिनियम 2005च्या कलम 12 मधील तरतुदीनुसार गठीत केला जातो, बरोबर. पण हा गठीत कोण करतो, कोणाला अधिकार आहे गठीत करायचा, तर 12 पोट कलम 1 नुसार केंद्र शासनाला आहे. ओके, क्लिअर. 3 क्वेश्चन तुमचे इथं क्लिअर झाले. तुम्ही शॉर्ट नोट्स काढू शकता. सेकंड पॉइंट बघा. इथं तुम्हाला वरती आपण रचना बघितली, 1+10. पंतप्रधान समितीचे पदसिद्ध अध्यक्ष असतात, लक्षात ठेवा. लोकसभेतील विरोधी पक्षनेता, जवळजवळ सगळ्या एक्झाम मध्ये तुम्हाला ही जी यांची काय म्हणतात त्याला, एक समिती आहे, तर त्या समितीमधली लोक विचारली जातात. पंतप्रधान, लोकसभेतील विरोधी पक्षनेता, पंतप्रधानांनी नॉमिनेट केलेले एक केंद्रीय कॅबिनेट मंत्री यांच्या मिळून बनलेल्या समितीच्या शिफारशीनुसार कलम 12 पोट कलम 3 मधील तरतुदी अन्वये कोण, राष्ट्रपती. हा एक पॉइंट IMP आहे. मुख्य माहिती आयुक्ताची आणि अन्य माहिती आयुक्तांची नियुक्ती करतो. म्हणजे आपण काय बघितलं की 1+10 हे स्ट्रक्चर आपण बघितलं, बरोबर. आता हे 1+10 म्हणजे केंद्रीय मुख्य माहिती आयुक्त आणि जास्तीत जास्त 10 माहिती आयुक्त. ठीक आहे, हे असतात याच्यामध्ये, बरोबर. यांचं गठन करण्याचा अधिकार कोणाला आहे, केंद्र शासनाला आहे. मग केंद्र शासनामध्ये डायरेक्ट राष्ट्रपती करतात का नियुक्ती, नाही. त्याच्या आधी एक समिती बनते. कोणती समिती, ज्या समितीमध्ये पंतप्रधान असतात, लोकसभेतील विरोधी पक्षनेता असतो आणि पंतप्रधानांनी नॉमिनेट केलेले एक केंद्रीय कॅबिनेट मंत्री असतात. ह्या तिघांची एक समिती शिफारसी करते. ओके, की बाबा या लोकांची तुम्ही नेमणूक करा, आणि मग त्यांची नियुक्ती करतात प्रेसिडेंट. ओके, हा झाला आपला सेकंड पॉइंट. क्लिअर. तर केसागर पब्लिकेशनच्या पुस्तकामध्ये तुम्हाला टू द पॉइंट कंटेंट मिळतं. सो स्टँडर्ड मटेरियल वापरा. मार्केटमध्ये जे सगळे वापरतायत डोळे झाकून बघू नका. ज्याच्यामधून तुम्हाला क्वेश्चन विचारता आयोग, ती पुस्तकं तुम्ही माहिती करून घ्या. ठीक आहे. तिसरा पॉइंट बघा. मुख्य माहिती आयुक्त किंवा माहिती आयुक्त हा
संसदेचा किंवा एखाद्या राज्याचा अथवा संघराज्य क्षेत्राच्या विधिमंडळाचा सदस्य असता कामा नये. व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. इथं तुम्हाला क्वेश्चन विचारला जातो. ही जी लोक असतात ना 1+10, तर हे लोक संसदेचे, एखाद्या राज्याचे, संघराज्य क्षेत्राचे, विधिमंडळाचे सदस्य नसले पाहिजेत. ओके. त्यांनी कोणतंही लाभाचं पद म्हणजे जिथून त्यांना पेमेंट वगैरे मिळतं, ते धारण केलेलं नसायला पाहिजे. कोणत्याही राजकीय पक्षाशी त्यांचा संबंध नसायला पाहिजे किंवा कोणताही उद्योग किंवा व्यवसाय करीत नसावा. कंडिशन आहेत. तुम्हाला केंद्रीय माहिती आयोगाचा मुख्य माहिती आयुक्त बनायचा आहे किंवा इतर माहिती आयुक्त तुम्हाला बनायचं आहे, तर तुमच्याकडं या कंडिशन ठेवल्या जातात. ओके. चौथा पॉइंट बघा. मुख्य माहिती आयुक्त आणि इतर माहिती आयुक्त हे कायदा, विज्ञान, तंत्रज्ञान, समाजसेवा, व्यवस्थापन, पत्रकारिता, जनसंपर्क माध्यम, प्रशासन आणि शासन या विषयांचे व्यापक ज्ञान आणि अनुभव असलेल्या सार्वजनिक जीवनातील प्रख्यात व्यक्ती असतात. बघा, इथं तुम्हाला सांगितलंय की हे जे मुख्य माहिती आयुक्त आणि इतर माहिती आयुक्त असतात ना, तर हे कायदा, विज्ञान, तंत्रज्ञान, समाजसेवा, व्यवस्थापन, पत्रकारिता, जनसंपर्क माध्यम, शासन याच्यामधील विषयाचं व्यापक ज्ञान, अनुभव आणि सार्वजनिक जीवनामध्ये प्रख्यात व्यक्ती असतात. ओके. पाचवा पॉइंट. मुख्य माहिती आयुक्त तसेच इतर माहिती आयुक्त त्यांच्या नियुक्तीच्या दिनांकापासून तुम्हाला टाइम लिमिट विचारलं जातं. 5 वर्ष किंवा वयाची 65, दोन्ही पैकी जे आधी कंप्लीट होईल ते. बरोबर की 5 वर्ष पदावर राहू शकतात किंवा 65 वर्ष. फॉर एक्झाम्पल, ए नावाचा माहिती आयुक्त आहे, त्याची 62व्या वर्षी नियुक्ती झाली, तर तो किती वर्ष राहील? 3 वर्षच राहील. बरोबर. 5 वर्ष राहील का तो? कारण 65ला तर ते रिटायर होत आहेत. ओके, क्लिअर. तर हा झाला पाचवा पॉइंट. आय होप इथपर्यंत तुम्हाला सगळं क्लिअर झालं असेल. याच्यानंतर आहे राज्य माहिती आयोग. बघा, राज्य माहिती आयोग हाही एक निकाय आहे. अधिनियमातील आर्टिकल 15 पोटकलम ए पाठीमागे काय होतं? आर्टिकल 12 मध्ये तुम्हाला केंद्रीय माहिती आयोग, आर्टिकल 15(1) मध्ये तुम्हाला राज्य माहिती आयोग. अधिकार कोणाला? राज्य शासनाला. कंपॅरेटिव्हली लक्षात ठेवा. राज्य माहिती आयोगात राज्याचा मुख्य माहिती आयुक्त आणि जास्तीत जास्त 10. जसं तिकडं स्ट्रक्चर होतं तसंच इकडं पण स्ट्रक्चर आहे. तिथं पंतप्रधान होते, इथं मुख्यमंत्री आहेत. इथं पण एक समिती आहे. विधानसभेतील विरोधी पक्षनेता तिकडे लोकसभेतील होते. तिकडं पंतप्रधानांनी नॉमिनेट केलेलं, इथं मुख्यमंत्र्यांनी नॉमिनेट केलेलं. बरोबर. आणि हे तिघं मिळून एक समिती बनवतात. समिती शिफारस करते कलम 15 पोट कलम 3 नुसार, तिकडं कलम 12 पोट कलम 3 नुसार. ठीक आहे. आणि तिकडं राष्ट्रपती होते, इथं राज्यपाल आहे. काहीही अवघड नाहीये. फक्त कंपॅरेटिव्हली अभ्यास करा आणि आर्टिकल्स लक्षात ठेवायचा प्रयत्न करा. ओके, डन. चला, राज्याचा मुख्य माहिती आयुक्त आणि इतर माहिती आयुक्त सेम पाठीमागच्या सारखं कायदा, विज्ञान, तंत्रज्ञान, समाजसेवा, पत्रकारिता, जनसंपर्क माध्यम, प्रशासन, सार्वजनिक जीवनातील प्रख्यात व्यक्ती असले पाहिजेत. ओके. पाठीमागचाच पॉइंट इकडे कॅरी करा की ते संसदेचे सदस्य नसले पाहिजेत किंवा विधिमंडळाचे सदस्य नसले पाहिजेत, लाभाचं पद धारण केलेलं नसलं पाहिजे, एखाद्या राजकीय पक्षाशी संबंधित नसले पाहिजेत, उद्योगधंदा नसावा त्यांचा. बरोबर. सेम आहे. तिकडं पण एज लिमिटेशन तुम्हाला 65च होतं, इकडं पण 65च आहे. 5 वर्षाचाच कालखंड आहे. सोपं आहे. म्हणजे केंद्रीय माहिती आयोग केला की राज्य माहिती आयोग तुम्हाला आपोआप होऊन जातं. ओके, क्लिअर. आता इथून पुढे चालू होतात आपली महत्वाची कलमे आणि तरतुदी. व्यवस्थित लक्ष द्या. आपल्याकडे ऑलरेडी टाइम खूप कमी आहे. सो लेक्चर्स बघतानाच फुल कॉन्सन्ट्रेशननी लेक्चर तुम्ही बघा. माहितीचा अधिकार अधिनियम 2005 मधील महत्वाची कलमे पुढे नमूद केलेली आहेत. ओके. सार्वजनिक प्राधिकरणावरील अबंधने. उपरोक्त अधिनियमाच्या कलम 4 पोट कलम 1 ए मध्ये हे आहे तुमचा कीवर्ड किंवा की पॉइंट. याच्यामधील तरतुदीनुसार प्रत्येक सार्वजनिक प्राधिकरणावर या अधिनियमान्वये देण्यात आलेला माहितीचा अधिकार मिळणं सोयीचं होईल अशा रीतीने आणि स्वरूपात सर्व अभिलेख योग्य रीतीने सूचीबद्ध करणे. सार्वजनिक प्राधिकरणामधील माहिती तुम्हाला मिळवायची आहे तर त्यांचे अभिलेख योग्य रीतीने सूचीबद्ध करणे, त्याची निर्देश सूची तयार करणे, ज्यांचे संगणकीकरण करणे म्हणजे कम्प्युटरमध्ये सगळा डाटा असला पाहिजे,
सर्व अभिलेखांचं वाजवी काला अभिलेख म्हणजे काय हे आपण स्टार्टिंगलाच बघितलंय. माहिती म्हणजे काय, अभिलेख म्हणजे काय आणि साधन संपत्तीच्या उपलब्धतेनुसार संगणकीकरण केले जात आहे. याची आणि असे अभिलेख पाहावयास मिळणे सोयीचे व्हावे म्हणून संपूर्ण देशातील विविध प्रणालीमध्ये नेटवर्क मार्फत ते जोडले जात आहेत. याची खातरजमा करण्याची जबाबदारी आहे. ओके, क्लिअर. तर हे जे आर्टिकल आहे ना, बघा मी तुम्हाला असं बोलेल की हे आर्टिकल इतकं इम्पॉर्टंट नाहीये. क्लिअर. जे तुम्हाला एक्झाम मध्ये विचारले जातात तर तुम्हाला लक्षात काय ठेवायचं याच्यातून, फक्त कलम 4(1) आणि ए हे आहे सार्वजनिक प्राधिकरणावरील अबंधने. बस इतकंच तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. बाकी हे सगळं तुम्ही स्किप केलं तरी चालेल. ओके, क्लिअर. म्हणून तुम्हाला प्रॉपर गायडन्स मिळणं गरजेचं असतं. सगळे अधिनियम पाठ करायचे नसतात, सगळे आर्टिकल पण पाठ करायचे नसतात. पेपर अनालिसिस म्हणून इम्पॉर्टंट असतं, लक्षात घ्या. ओके, समजलं. तर आपल्याला काय लक्षात ठेवायचंय, कलम 4(1) आरटीआय ऍक्ट 2005 मधलं काय आहे तर सार्वजनिक प्राधिकरणावरील अबंधने. ओके, क्लिअर. चला, आता या अधिनियमाच्या कलम 4(1) पाठीमागं आपण काय बघितलं, कलम 4(1) बघितलं. आता आपण बघतोय कलम 4(1) याच्यामधील तरतुदीनुसार प्रत्येक प्राधिकरणाने हा अधिनियमित झाल्यापासून किती दिवसांच्या आत, 120 दिवसांच्या आत याच्यावरती पडतो क्वेश्चन. खालील माहिती प्रसिद्ध केली पाहिजे. कोणती माहिती प्रसिद्ध तर केलीच पाहिजे, पण दरवर्षी अपडेट पण केली पाहिजे. बघा तुम्ही जर गव्हर्नमेंटच्या वेबसाईट वगैरे बघत असाल की नाही, तर तिथं अपडेट माहिती येते की नाही, आधीची माहिती आणि लास्ट अपडेट म्हणून येतं बघा. तर ते आपली रचना, कार्य आणि कर्तव्य यांचा तपशील प्रसिद्ध केला पाहिजे. आपले अधिकारी, कर्मचारी यांचे अधिकार आणि कर्तव्य, एखादं प्राधिकरण आहे त्यांच्या अधिकाऱ्यांचं काम काय आहे, कर्तव्य काय आहेत, निर्णय घेण्याच्या प्रक्रियेत अनुसरण्यात येणारी कार्यपद्धती. ए नावाचं प्राधिकरण आहे, त्या प्राधिकरणाचे निर्णय कसे घेतले जातात, पर्यवेक्षण, उत्तरदायित्व प्रणाली कोणाकडे आहे, कशी आहे ती पण लोकांना कळलं पाहिजे. स्वतःची कार्य पार पाडण्यासाठी त्याच्याकडून ठरवण्यात आलेली मानकं, की त्या प्राधिकरणाची कार्य कोणत्या बेसिसवरती पार पडतात, कोणत्या तत्वांवरती पार पडतात, कोणत्या मानकांवरती पार पडतात. ठीक आहे. त्याच्याकडे असलेले किंवा त्यांच्या नियंत्रणात असलेले किंवा त्याची कार्य पार पडण्यासाठी त्याच्या कर्मचारी वर्गाकडून वापरण्यात येणारे नियम, विनियम, सूचना, नियम पुस्तिका आणि अभिलेख प्रसिद्ध केले पाहिजेत. ओके. त्याच्याकडे असलेल्या किंवा त्यांच्या नियंत्रणाखाली असलेल्या दस्तऐवजांच्या प्रवर्गांचं विवरण. म्हणजे थोडक्यात काय माहिती का, तुम्ही जी माहिती मागणार आहेत एखाद्या प्राधिकरणाकडे, तुम्ही काय मागणार, तुमची कार्य काय आहे बाबा, तुमची कर्तव्य काय आहे, तुमचे अधिकार काय आहे, तुमची उत्तरदायित्व प्रणाली काय आहे, तुमची नियम पुस्तिका, तुमची सूचना. तर हे सगळं त्यांना प्रसिद्ध करावं लागतं. किती दिवसाच्या आत, माहितीचा अधिकार अधिनियम अधिनियमित झाल्यापासून 120 दिवसाच्या आत. ओके, क्लिअर. 120 दिवसाच्या आत आपले धोरण तयार करण्याच्या किंवा त्याची अंमलबजावणी करण्याच्या संबंधात लोकांशी विचारविनिमय करण्यासाठी किंवा लोकांकडून निवेदने केली जाण्यासाठी अस्तित्वात असलेल्या कोणत्याही व्यवस्थेचा तपशील. तर आता तुम्ही म्हणाल की मॅडम हे सगळं विचारतात का हो? तर 7 पैकी 3 पॉइंट फक्त लक्षात ठेवा, बाकीचं तुम्हाला काहीही विचारत नाहीत. 100 नाही, 200%. ठीक आहे. मग हा जो वरचा पॉइंट आहे ना तो इम्पॉर्टंट आहे, कलम 4(1) आणि 120 दिवस. बस इतकंच आपल्यासाठी इम्पॉर्टंट आहे आणि ते आपल्याला विसरायचं नाही. ओके, डन. चला बघा पुढे तुम्हाला काय दिलेलं आहे, याच्यामध्येच प्राधिकरणानं आपल्या अधिकाऱ्यांची, कर्मचाऱ्यांची निर्देशिका, त्यांना मासिक वेतन किती आहे, नुकसान भरपाई किती आहे, तर हे सगळे पॉइंट स्किप करून टाका. म्हणून पुस्तकं वाचताना पण पुस्तकातला कोणता भाग स्किप करायचा, कोणता भाग करायचा, हे जोपर्यंत विद्यार्थ्यांना कळत नाही तोपर्यंत मुलांना सिलेबस हार्ड वाटतो. तर हे सगळे पॉइंट तुम्ही स्किप करून टाका. तुम्हाला काय लक्षात ठेवायचंय, फक्त आपण क्वेश्चन पण घेऊया याच्यावरती. आपल्याला लक्षात ठेवायचं आहे आर्टिकल 4(1) 120 दिवसांच्या आत. ओके, समजलं. चला, त्याच्यानंतर प्राधिकरणाच्या सगळ्या योजनांचा तपशील, प्रस्तावित खर्च किती आहे त्या प्राधिकरणाचा,
त्याच्यानंतर सवलती कशा आहेत, प्राधिकार पत्रे कशी आहेत, तर हे सगळं तुम्ही काय करा, स्किप करून टाका, करू नका. ओके, समजलं का इथपर्यंत? करू नका. हे जे तुम्हाला प्राधिकरणाबाबत दिलेलं आहे ना, आर्टिकल 4(1)B, कोणती माहिती प्रसिद्ध केली पाहिजे, हे सगळं तुम्ही स्किप करून टाका. डायरेक्ट तुम्ही या आता आर्टिकल 4(1)C वरती. याच्यामध्ये अजिबात डाऊट घेऊ नका की मॅडम हे स्किप करतोय तर याच्यावरती क्वेश्चन विचारतील का. अजिबात क्वेश्चन विचारत नाहीत. ओके, तर 4(1)C मध्ये काय आहे बघा. अधिनियमाच्या कलम 4(1)C मध्ये तुम्हाला प्रत्येक सार्वजनिक प्राधिकरणाने ज्याच्यामुळे लोकांना बाधा पोचते अशी महत्वाची धोरणे आखताना, असे निर्णय जाहीर करताना सर्व संबंधित वस्तुस्थिती प्रसिद्ध करणे. व्हेरी इम्पॉर्टंट. हे मात्र तुम्हाला पाठच करायचंय. 1C मध्ये काय दिले, कलम 4(1)D मध्ये काय दिले की आपल्या प्रशासनिक आणि न्यायिकवत निर्णयाबाबतची कारणं बाधित व्यक्तींना कळवणे अगत्याचे आहे. ठीक आहे, आपल्या प्रशासनिक आणि न्यायिकवत निर्णयांची कारणे बाधित व्यक्तींना कळवणं अगत्याचं आहे. ओके, क्लिअर. तर टू द पॉइंट डायरेक्ट आर्टिकल आपल्याला लक्षात ठेवायचंय. माहिती मिळवण्यासाठी लोकांना या अधिनियमाचा कमीत कमी आधार घ्यावा लागावा यासाठी नियमित कालांतराने, म्हणजे बघा की एखादं सार्वजनिक प्राधिकरण आहे, बरोबर. आता त्या सार्वजनिक प्राधिकरणाबद्दल जर तुम्ही सतत अपडेट करत नसाल, तुम्ही तुमची माहिती स्वतःहून काही देत नसाल, तर लोकांना काय करावं लागेल, RTI ऍक्टचा आधार घ्यावा लागेल, बरोबर. आणि जर तुम्ही लोकांना RTI ऍक्टचा कमीत कमी आधार घ्यावा लागावा असं तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही काय केलं पाहिजे, नियमित तुम्ही माहिती पुरवली पाहिजे, लोकांना अपडेट दिले पाहिजे, संपर्काची विविध साधनं दिली पाहिजे, स्वतःहून माहिती पुरवली पाहिजे. असं प्रत्येक सार्वजनिक प्राधिकरणानं प्रयत्नशील राहिलं पाहिजे, असं कलम 4(2) मध्ये म्हटलंय. म्हणजे इथं आपलं कलम 4(1)C संपतं आणि इथून चालू होतं कलम 4(2). कलम 4(2) काय म्हणतं की सार्वजनिक प्राधिकरणानं लोकांना RTI ऍक्टचा कमीत कमी वापर करावा याच्यासाठी स्वतःहून सतत प्रयत्नशील राहिलं पाहिजे. ओके, क्लिअर. 5वा पॉइंट बघा. सार्वजनिक प्राधिकरणाने उपयुक्त माहिती विस्तृत प्रमाणात आणि लोकांना सहजपणे उपलब्ध होईल अशा स्वरूपात किंवा अशा रीतीने प्रसारित करायला हवी. आता तुम्ही ऐकलं असेल की माहिती आपण जितकी मागतो तेवढीच माहिती दिली जाते, म्हणून सार्वजनिक प्राधिकरणाने आधीच विस्तृत स्वरूपात माहिती दिली पाहिजे, लोकांना सहज उपलब्ध झाली पाहिजे, जास्त कॉम्प्लिकेशन नाही आले पाहिजे. ठीक आहे, तसं तर याची मेथड पण डिफिकल्ट मानली जाते, पण आजकाल तुम्हाला जे सर्वंट असतात, गव्हर्नमेंट सर्वंट, ते मदत करतात. 6वा पॉइंट बघा. संबंधित माहिती केंद्रीय जन अधिकारी किंवा राज्य जन अधिकारी यांच्याकडे शक्यतो इलेक्ट्रॉनिक स्वरूपात मोफत किंवा विहित करण्यात येईल इतक्या किंवा मुद्रणाच्या खर्चा इतक्या किमतीला सहजपणे उपलब्ध व्हावी. म्हणजे एखादी माहिती तुम्हाला पाहिजे तर ती आजकाल तर तुम्हाला माहिती सगळीकडे डिजिटल मिळतंय मटेरियल, सो इलेक्ट्रॉनिक स्वरूपात मोफत मिळेल किंवा मुद्रणाला खर्च होईल तुमचा तेवढ्यामध्ये उपलब्ध मिळायला पाहिजे. ओके, क्लिअर. तर कलम 4(2) लक्षात ठेवा. पुढचा पॉइंट बघा. पुढचा पॉइंट आहे जन माहिती अधिकाऱ्यांना पदनिर्देशित करणे. जन माहिती अधिकाऱ्यांना पदनिर्देशित करणे. जनमाहिती अधिकाऱ्यांना पदनिर्देशित करण्याबाबतच्या तरतुदी तुम्हाला मिळतात अधिनियमाच्या कलम 5 मध्ये. याच्यावरतीच विचारला जातो क्वेश्चन. इतके सोपे क्वेश्चन आयोग विचारतो. सिंपल, तुम्हाला डायरेक्ट आर्टिकल वरती येतो आयोग की माहितीचा अधिकार अधिनियमामध्ये खालीलपैकी कोणत्या कलमामध्ये जनमाहिती अधिकाऱ्यांना पदनिर्देशित करण्याबाबतच्या तरतुदी दिलेल्या आहेत. कलम 5 मध्ये. ओके, आता या तरतुदी काय आहेत बघा. प्रत्येक सार्वजनिक प्राधिकरण हा अधिनियम अधिनियमित झाल्यापासून किती दिवसाच्या आत, 100 दिवसाच्या आत. या अधिनियमान्वये पाठीमागे 120 दिवस कशासाठी होते ते पण लक्षात ठेवा. माहिती मिळवण्याची विनंती करणाऱ्या व्यक्तींना माहिती देण्यासाठी त्याच्या अखत्यारीतील सर्व प्रशासकीय कार्यालयांमध्ये आवश्यक तेवढ्या जास्तीत जास्त अधिकाऱ्यांना यथास्थिती केंद्रीय जनमाहिती अधिकारी किंवा राज्य जनमाहिती अधिकारी म्हणून पदनिर्देशित करेल. बघा, लक्षात ठेवा
की प्रत्येक सार्वजनिक प्राधिकरण काय करेल, हा अधिनियम अधिनियमित झाल्यापासून 100 दिवसाच्या आत या अधिनियमान्वये माहिती मिळवण्याची विनंती करतो एखादा माणूस, तर त्याला माहिती देण्यासाठी केंद्रीय जनमाहिती अधिकारी किंवा जास्तीत जास्त जेवढे माहिती अधिकारी लागतील त्यांना पदनिर्देशित करेल. ओके, तर हे कलम 5 मध्ये दिले. प्रत्येक केंद्रीय जनमाहिती अधिकारी किंवा राज्य जनमाहिती अधिकारी माहिती मिळवण्याची विनंती करणाऱ्या व्यक्तींनी केलेल्या विनंतीवर कार्यवाही करेल आणि त्यांनी मदत केली पाहिजे. सिंपल आहे, काही अवघड नाहीये, त्यांचं कामच असतं ते. प्रत्येक केंद्रीय जनमाहिती अधिकाऱ्यास किंवा यथास्थिती राज्य जनमाहिती अधिकाऱ्यास त्याची किंवा तिची योग्य प्रकारे कर्तव्य पार पाडण्यासाठी त्यांना आवश्यक वाटेल तेव्हा अन्य कोणत्याही अधिकाऱ्याचे सहाय्य मागता येईल. म्हणजे या जन अधिकाऱ्यांना प्रॉपर काम करायचं आहे, मग त्यांना एखाद्या अधिकाऱ्याची मदत पण तिथे लागते तर ते घेऊ शकतात. ओके, तर हे आहे आर्टिकल 5, जनमाहिती अधिकाऱ्यांना पदनिर्देशित करणे. बघा, आपण थोडंसं फास्ट जातोय पण मी तुम्हाला टू द पॉइंट नेते. टू द पॉइंट जावा, आयोगाचे पेपर बघा, याच्या पलीकडं कोणत्या टेस्ट सिरीज, पैसे भरून टेस्ट सिरीज देणं, बघा थोडंसं वैयक्तिक घेऊ नका, पण जितका सोर्स तुम्हाला आयोगाकडून मिळतो ना फ्री ऑफ कॉस्ट, आपण काय करतो, फ्रीचं सोडतो आणि बाकीच्यांच्या मागे लागतो. तर असं करू नका, फक्त आयोगाचे पेपर करा, स्टँडर्ड मटेरियल वापरा, एक्झाम तुमची क्रॅक होईल. 4था पॉइंट बघा, ज्याचे सहाय्य मागण्यात आलेले आहे, फॉर एक्झाम्पल केंद्रीय माहिती आयुक्त आहे, राज्य माहिती आयुक्त आहे, त्यांना एखाद्या अधिकाऱ्याचं सहाय्य पाहिजे, तर ज्याचं सहाय्य मागण्यात आलंय ना, असा कोणताही अधिकारी त्याचे किंवा तिचे सहाय्य मागणाऱ्या केंद्रीय जनमाहिती अधिकाऱ्यास किंवा राज्य जनमाहिती अधिकाऱ्यास संपूर्ण सहकार्य करेल. तिथं त्या अधिकाऱ्यानं नकार नाही द्यायचा की बाबा आम्ही राज्य जनमाहिती अधिकाऱ्याला सहकार्य करणार नाही, करावं लागतं. ओके, क्लिअर. हे झालं कलम 5. कलम 6 काय आहे बघा, कलम 6 आहे माहिती मिळवण्याकरता विनंती. हे तुम्ही शॉर्ट मध्ये पण लिहू शकता बरं का सगळे आर्टिकल. तर कलम 6 तुम्हाला काय सांगतंय, या अधिनियमाअंतर्गत माहिती मिळवण्यासाठी विनंती करण्यासंदर्भातील तरतुदी या अधिनियमाच्या कलम 6 मध्ये दिल्या आहेत. या अधिनियमाअंतर्गत माहिती मिळवण्यासाठी विनंती करण्यासंदर्भातील तरतुदी कुठे दिलेल्या आहेत, कलम 6 मध्ये. ठीक आहे, की तुम्ही कसं विनंती करणार. ज्या व्यक्तीला, तरतूद बघा, ज्या व्यक्तीला अशी माहिती हवी, फॉर एक्झाम्पल तुम्ही आहात, तुम्हाला माहिती हवी आहे XYZ कुठली पण, तर ती व्यक्ती म्हणजे तुम्ही, ती व्यक्ती हव्या असलेल्या माहितीचा तपशील देऊन इंग्रजीमध्ये, हिंदीमध्ये, संबंधित राज्यभाषेत, लेखी स्वरूपात, इलेक्ट्रॉनिक साधनाद्वारे विहित फीसह माहिती मिळवण्यासाठी विनंती करू शकता. म्हणजे तुम्ही म्हणू शकता की मला हिंदीमध्ये माहिती पाहिजे, मला इंग्रजीमध्ये पाहिजे, मला इलेक्ट्रॉनिक स्वरूपात पाहिजे, मला लेखी स्वरूपात पाहिजे. ओके, क्लिअर. आता संबंधित सार्वजनिक प्राधिकरणाच्या केंद्रीय जनमाहिती अधिकाऱ्याकडे किंवा राज्य जनमाहिती अधिकाऱ्याकडे अथवा केंद्रीय सहाय्यक जनमाहिती अधिकारी किंवा राज्य सहाय्यक जनमाहिती अधिकाऱ्याकडे अर्ज सादर करू शकतात विहित फीसह. ठीक आहे, ही माहिती तुम्हाला पाहिजे, तुम्ही फीस पण देताय, मग तुम्ही कुणाकडून मागणार ही, तर तुम्ही अर्ज कुणाला सादर करणार, एकतर केंद्रीय जनमाहिती अधिकाऱ्याकडे, संबंधित सार्वजनिक प्राधिकरणाच्या किंवा राज्य जनमाहिती अधिकाऱ्याकडे किंवा सहाय्यक जनमाहिती अधिकाऱ्याकडे किंवा राज्य सहाय्यक जनमाहिती अधिकाऱ्याकडे. ओके, क्लिअर. चला, माहिती मिळवण्याची विनंती करणाऱ्यास म्हणजे अर्जदारास माहितीसाठी विनंती करण्यास कोणतीही कारणे देण्यास किंवा त्याच्याशी संपर्क साधण्यासाठी आवश्यक असेल त्याखेरीज अन्य कोणताही वैयक्तिक तपशील देण्यास भाग पाडता येणार नाही. तुम्ही अर्ज करताय, बरोबर, तुम्हाला माहिती पाहिजे, पण तुम्ही वैयक्तिक इन्फॉर्मेशन नाही मागू शकत कोणाची. ओके, किंवा तुम्ही रिझन नाही मागू शकत. क्लिअर, तुम्ही इन्फॉर्मेशन मागू शकता, पण अन्य कोणताही वैयक्तिक तपशील तुम्हाला मागता येणार नाही. ठीक आहे, ओके. बघा, तर याच्यामधून तुम्हाला क्वेश्चन कसा विचारला जाऊ शकतो की माहिती मिळवण्याची विनंती करणारा अर्जदार आहे ए नावाचा. माहितीसाठी विनंती करण्यास
कोणतेही कारणे देण्यास किंवा त्याच्याशी संपर्क साधण्यासाठी आवश्यक असेल त्याखेरीज वैयक्तिक तपशील देण्यास भाग पाडता येत नाही. म्हणजे तुम्हाला तुमचा पण वैयक्तिक तपशील इथं द्यावा लागतोय का? नाही द्यावा लागत. बरोबर, क्लिअर. पुढचा पॉइंट बघा. विनंतीचा अर्ज निकाली काढणे. माहितीच्या अधिकाराअंतर्गत माहिती मिळवण्यासाठी अर्जदाराने केलेला अर्ज कशा प्रकारे निकाली काढावा या संदर्भातील तरतुदी तुम्हाला दिले 7 मध्ये. इथं विचारला जातो तुम्हाला क्वेश्चन, कलम 7 काय आहे? माहितीचा अधिकार अधिनियम कलम 7 काय आहे? तर विनंतीचा अर्ज निकाली काढणे. ओके, समजतंय? विनंतीचा अर्ज निकाली काढणे कलम 7. केंद्रीय जनमाहिती अधिकारी तरतुदी बघा. केंद्रीय जनमाहिती अधिकारी किंवा राज्य जनमाहिती अधिकारी माहिती मिळवण्याची विनंती करणारा अर्ज मिळाल्यानंतर या अधिकाऱ्यांना माहितीची विनंती करणारा अर्ज मिळतो. तर अर्ज मिळाल्यापासून शक्य तितक्या लवकर कोणत्याही परिस्थितीत विनंती केल्यापासून किती दिवसाच्या आत? 30 दिवसाच्या आत. याच्यावरती विचारलाय आयोगाने क्वेश्चन. एकतर विहित करण्यात येईल अशा फीचे प्रदान केल्यावर माहिती देईल किंवा कलम 8 आणि 9 मध्ये विनिर्दिष्ट केलेल्या कारणापैकी कोणत्याही कारणासाठी विनंतीचा अर्ज फेटाळेल. आता इथं लक्षात घ्या, माहिती तुम्हाला द्यायची आहे. केंद्रीय जनमाहिती अधिकारी, राज्य जनमाहिती अधिकारी यांचं हे काम आहे की 30 दिवसाच्या आत तुम्हाला माहिती दिली पाहिजे. पण कलम 8 आणि 9 आपल्याला बघायचं आहे. तिथं काय आहे? तिथं काही गोष्टी तुम्हाला सांगितलेत. त्या कारणापैकी जर काही कारण असेल तर विनंतीचा अर्ज फेटाळता सुद्धा येईल. हे तुम्हाला कलम 7 मध्ये दिलंय की अर्ज कशा प्रकारे तुम्हाला निकाली काढायचा. ओके, जर मागितलेली माहिती एखाद्या, याच्यावरती तर कायम आयोगाने क्वेश्चन विचारलेत बघा. एखाद्या व्यक्तीचे जीवित आणि स्वातंत्र्य याच्या संबंधी असेल तर विनंतीचा अर्ज मिळाल्यापासून 48 तासांच्या आत. इथे एक क्वेश्चन आहे. 30 दिवसांच्या आत. इथे एक क्वेश्चन आहे. जर केंद्रीय जनमाहिती अधिकाऱ्याने किंवा राज्य जनमाहिती अधिकाऱ्याने विहित कालावधीत माहिती मिळवण्याच्या विनंतीवर निर्णय देण्यात कसूर केली, त्यांनी निर्णय दिलाच नाही, अशा केंद्रीय जनमाहिती अधिकाऱ्याने किंवा राज्य जनमाहिती अधिकाऱ्याने विनंती नाकारली. म्हणजे तुम्ही माहिती देत नाहीयेत, तुम्ही माहिती देण्यात कसूर केली, तर इथे काय मानलं जातं? विनंती नाकारली. ओके, क्लिअर. पुढचा पॉइंट बघा. माहिती देण्याचा खर्च दर्शवणारी कोणतीही जादा फी प्रदान केल्यावर माहिती देण्याचा निर्णय देण्यात आला असेल त्या बाबतीत केंद्रीय जनमाहिती अधिकारी किंवा राज्य जनमाहिती अधिकारी 30 दिवसांचा कालावधी मोजताना दरम्यानचा कालावधी हिशेबात घेणार नाही. म्हणजे 30 दिवसांचा कालावधी, मधला कालावधी हिशेबात घेतील का? नाहीत घेणार. पण हा पॉइंट मे बी तुम्हाला विचारत नाहीत. तुम्हाला 30 दिवस, 48 तास, त्याच्यानंतर 8 आणि 9 याच्याबद्दल तुम्हाला क्वेश्चन विचारू शकतात की विनंतीचा अर्ज निकाली काढणे कलम 7 जीवित स्वातंत्र्य याच्याशी संबंधित माहिती 48 तासामध्ये दिली पाहिजे. ठीक आहे. माहिती देण्यात कसूर केली, विनंती नाकारली आहे असं समजलं जाईल. समजलं? क्लिअर. कलम 7 समजलं सर्वांना. पुढचा पॉइंट बघा. जर सार्वजनिक प्राधिकरणाने 30 दिवसाच्या मर्यादेचं पालन करण्यात कसूर केली तर माहिती मिळवण्याची विनंती करणाऱ्याला ती माहिती मोफत देण्यात येईल. फॉर एक्झाम्पल, 30 दिवसात त्या प्राधिकरणानं माहिती तुम्हाला दिली नाही तर तुम्हाला फी नाही घेतली जाणार, तुम्हाला फ्री ऑफ कॉस्ट माहिती दिली जाईल पुन्हा, कारण त्यांच्याकडून चूक झाली. बरोबर. माहिती पुरवण्याचा अथवा अर्ज फेटाळण्याचा निर्णय घेण्यापूर्वी केंद्रीय जनमाहिती अधिकारी किंवा राज्य जनमाहिती अधिकारी त्रयस्थ पक्षाने कलम 11 अन्वये केलेलं निवेदन विचारात घेईल. बघा, असे पॉइंट्स जे आहेत ना, असे पॉइंट्स एक्झाम मध्ये विचारले जात नाहीत. एकदम क्लिअर मी तुम्हाला सांगते. इतकं कॉम्प्लिकेटेड तुम्हाला विचारलं जात नाही. तुम्हाला फक्त आर्टिकल विचारले जातात. ओके, समजलं. जेव्हा विनंतीचा अर्ज फेटाळण्यात आला त्या बाबतीत केंद्रीय जनमाहिती अधिकारी आणि राज्य जनमाहिती अधिकारी माहिती मिळवण्याची विनंती करणाऱ्या व्यक्तीला विनंतीचा अर्ज फेटाळण्याची कारणे, ज्या कालावधीत असा अर्ज फेटाळल्याच्या विरोधात अपील करता येईल तो कालावधी आणि अपील प्राधिकरणाचा तपशील कळवेल. म्हणजे ए नावाच्या पर्सननं माहिती मागवलीये, तो अर्ज फेटाळलाय अधिकाऱ्यांनी,
पण या ए नावाच्या पर्सनला त्यांना सांगावं लागतं का फेटाळला. त्याच्यानंतर तुम्हाला अपील कुठं करायचं आहे ते पण सांगितलं जातं आणि प्राधिकरणाचा तपशील पण कळवावा लागतो. ओके, क्लिअर. चला, पुढचं आर्टिकल आहे माहिती प्रकट करण्याबाबत अपवाद. हे आहे कलम 8.1. कोणतीही माहिती देणे सार्वजनिक प्राधिकरणावर बंधनकारक. तुम्ही कोणती पण माहिती मागाल, मग माहितीचा अधिकार आहे याचा अर्थ असा नाही की तुम्ही कोणतीही माहिती मागाल तर प्राधिकरणावर हे बंधनकारक नाहीये कोणतीही माहिती देणं. कोणती माहिती द्यावयास सार्वजनिक प्राधिकरण नकार देऊ शकेल हे तुम्हाला कलम 8.1 मध्ये दिले की नाही दिली म्हणजे नाही दिली तरी यांच्यावरती काही केस वगैरे नाही होणार बाबा किंवा ह्यांनी उल्लंघन केले असं पण नाही म्हणता येणार. बघा, जी माहिती प्रकट केल्याने भारताच्या, हा पॉइंट फार सोपा आहे, फक्त तुम्हाला आर्टिकल लक्षात ठेवायचं आहे. जी माहिती प्रकट केल्याने भारताच्या सार्वभौमत्वाला किंवा एकात्मतेला, राज्याच्या सुरक्षेला, युद्धतंत्र विषयक, वैज्ञानिक किंवा आर्थिक हितसंबंधांना, परकीय राज्यांबरोबरच्या संबंधांना बाधा पोहोचेल किंवा अपराधाला चिथावणी मिळेल अशी माहिती. ओके, अशी माहिती देणं सार्वजनिक प्राधिकरणावरती बंधनकारक नाही, लक्षात ठेवा. नकार देऊ शकतं. कोणत्याही न्यायालयाने किंवा न्यायाधिकरणाने जी प्रकाशित करण्यास स्पष्टपणे मनाई केली आहे किंवा जी प्रकट केल्यामुळे न्यायालयाचा अवमान होऊ शकतो अशी माहिती द्यायला सार्वजनिक प्राधिकरण नकार देऊ शकतं. त्यांना कंपल्सरी नाही जिथं न्यायालयाचा अवमान होईल. ठीक आहे. जी प्रकट केल्याने संसदेच्या किंवा राज्य विधानमंडळाच्या विशेष अधिकाराचा भंग होईल अशी माहिती. वाणिज्य क्षेत्रातील विश्वासार्हता, व्यावसायिक गुपिते, बौद्धिक संपदा यांचा समावेश असलेली माहिती प्रकट करणे व्यापक लोकहिताच्या दृष्टीने आवश्यक आहे. ठीक आहे. अशी सक्षम प्राधिकरणाची खात्री पटली असेल त्या माहिती व्यतिरिक्त जी प्रकट केल्याने त्रयस्थ पक्षाच्या स्पर्धात्मक स्थानाला हानी पोहोचेल अशी माहिती देणं सार्वजनिक प्राधिकरणावरती बंधनकारक नाही. ओके, आता याच्यामधले पॉइंट्स तर सोपे आहेत पण तुम्हाला जास्तीत जास्त न्यायालय, राज्य विधिमंडळ, संसद, भारताचं सार्वभौमत्व असे पॉइंट्स एक्झाम मध्ये येऊ शकतात. कलम 8 मध्ये या सगळ्या तरतुदी तुम्हाला दिलेल्या आहेत. ओके, क्लिअर. तर इथं आपला आर्टिकल 8 संपतं. याच्यानंतर पार्ट 3 येईल आपला माहितीचा अधिकार. तर लेक्चर्स तुम्हाला कसे वाटतात नक्की सांगा. आणि जे विद्यार्थी कंबाईन मेन्स देत आहेत, सीडीपीओ देत आहेत, राज्यसेवा मेन्स देत आहेत, सर्व विद्यार्थ्यांनी माहितीचा अधिकाराचे हे लेक्चर करून घ्या. छोटासा भाग आहे, लवकर कंप्लीट होऊन जाईल आणि सोबतच आपले राज्यसेवेचे सायन्सचे लेक्चर्स पण चालू राहतील. तर जेव्हा तुम्ही व्हिडिओ बघता व्हिडिओला लाईक करत चला, चॅनलला सबस्क्राईब करा. सबस्क्राईब न करता तुम्ही लेक्चर्स बघत असाल तर तुम्हाला लेक्चरचे अपडेट मिळणार नाहीत. आणि जास्तीत जास्त जे गरजू विद्यार्थी आहेत त्यांना हे चॅनल शेअर करा. मुलांना फीज अफोर्ड होत नाहीत किंवा मुलांना बुक्स घेणं पण अफोर्ड होत नाही तर त्यांच्यासाठी या आपल्या चॅनलचा डेफिनेटली फायदा होईल. भेटूया नेक्स्ट सेशन मध्ये. गुड डे, टेक केअर.